अजित पवार हेच करतायत की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर। एकीकडे अजितदादा पवार म्हणतात की त्यांच्या या स्टेटमेंटची, रुपाली चाकणकर यांच्या स्टेटमेंटची मी सहमत नाही, हे पक्षाचं उत्तर नाही, हे महिला आयोगाचं उत्तर आहे। मग जर तुम्हाला रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य चुकीचं वाटतंय तर अजितदादा पवार तुम्ही त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे। कोणत्या दबावाला तुम्ही बळी पडताय? असं नेमकं काय रुपाली चाकणकरांकडे की तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये? याचा उत्तर महाराष्ट्र मागत आहे। आज तमाम माता बहिणींचा अपमान या रुपाली चाकणकरांनी केलेला आहे। त्यांच्या महिला पण तुम्हाला विरोध करतात। आज त्यांच्या काय टिचभर महिला आम्हाला विरोध करणार आहे? या येत ना या एक एक किला धावाला भारी आहे, ताकद असेल ना बाहेर यावं त्यांनी, मग आम्ही तुम्हाला सांगू की शिवसेना काय। पोलिसांकडून दबाव, पोलीस दबाव टाकणार, कारण पोलीस प्रशासन हे त्यांना बांधील आहे। पोलीस प्रशासन कुणाचं आहे? या सत्तेतल्या लोकांचं आहे, त्यामुळे ते आमच्यावर दबाव तुम्ही टाकणार। वेगवेगळे पोस्टर महिलांनी हातात घेतलेत, चाकणकर हटाव महिला, कुणाचाही फोन उचलत नाहीत। रुपाली चाकणकरांना संपर्क केला तरी त्या फोन उचलत नाहीत, आणि त्यांना जर फोन उचलायचा नाहीये, त्यांना जर महिला आयोगाचं काम करायचं नाहीये तर त्यांनी राजीनामा द्यावा, हे आमचं स्पष्ट मत आहे। राजीनामा दिला नाही तर पुढची पोलिसांनी पार खालपासून पिंजरे लावलेत, पार फाट्यापासून पिंजरे लावलेत। एवढी दहशत आहे शिवसेना महिला आघाडीची की आम्हाला रस्ता बदलून यावं लागलंय। आम्ही वेगवेगळ्या बोळकांडातनं बाहेर आलोय। आज ही परिस्थिती आमच्या शिवसेनेची काय आहे? का तर हे सत्तेतली लोक पोलिसांना पुढे आणून आमच्यावरती दबाव तयार करतात। अजितदादा पवार म्हणतात ना रुपाली चाकणकर बोलायला चुकल्यात, तर अजितदादा तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्हाला तुमच्यावर नेमका कोणता दबाव आहे, तुमची कोणती मजबुरी आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही रुपाली चाकणकरचा राजीनामा का देत नाहीये। 100% आम्ही अजितदादांना चॅलेंज करतोय। जे म्हणतात ना शिस्तीचे आहेत, जे मी शिस्तीने वागतो, मी अतिशय कडक आहे प्रशासनात, मग असली फालतुगिरी का सहन करताय तुम्ही पक्षात? बंद करा, त्या महिलेचा राजीनामा घ्या, अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।